सुगंधाने भूक दुप्पट वाढणारा आणि प्रत्येक घासात कोळंबीची चव भरलेली असा झणझणीत कोळंबी भात. ही सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पहा. हे बघा, मी इथे कोळंबी चांगल्यापणे साफ करते. आधी मी याची घाण काढते, खराब. हे बघा, असे मी बाकीचे कोळंबीचे असेच चांगल्यापणे सगळं त्याची घाण काढून घेते आणि हे सगळे कोळंबी स्वच्छ पाण्याने धुवून काढते. हे बघा, मी हे कोळंबी स्वच्छपणे धुतली. आता मी हे लिंबू पिळून घालते. आता यामध्ये घालते मी चिमूटभर हळद, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल मसाला, चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलंपणे. हे बघा, चांगलं मिक्स करून झालंय. आता हे असंच 15 मिनिटं असं ठेवायचं. हे बघा, मी टोप ठेवले मीडियम फ्लेमवरती. आता ह्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते. तूप चांगलं वितळू दे. हे बघा, तूप चांगलं वितळलंय. आता ह्यामध्ये मी घालते 1 चमचा जिरं, 2 तेजपत्ते, 1 चक्री फूल, 2 दालचिनी, 4 लवंग, 2 वेलची आणि 5 ते 6 काळी मिरी आणि चांगले भाजून घ्यायचं स्लो फ्लेमवरती. आता यामध्ये घालते मी बारीक चिरलेला कांदा आणि चांगलं भाजून घ्यायचं. कांदा नरम व्हायला पाहिजे. हे बघा, आता कांदा नरम झाला तर आता मी बारीक चिरलेले टमाटर घालते. टमाटर ही मऊ व्हायला पाहिजे. आता मी घालते आलं लसूणची पेस्ट. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी घालते 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, चिमूटभर हळद. हे सगळे मसाले चांगले मिक्स करायचे, चांगले भाजून घ्यायचे. आता यामध्ये घालते मी मॅरिनेट केलेले कोळंबी. कोळंबी चांगले भाजून घ्यायचे, चांगलं मिक्स करायचं. अर्धा चमचा धना पावडर घालायचं, चांगलं मिक्स करायचं. आता यामध्ये घालते मी बासमती तांदूळ, जे मी अर्धा तास असे भिजत ठेवले होते. भात चांगला मिक्स करायचा. हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालते. आता मीडियम फ्लेममध्ये असंच ठेवायचं आणि चांगली उकळी येऊ दे 10 ते 15 मिनिटं. हे बघा, उकळी आली चांगली. आता यामध्ये मी लिंबू पिळून घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. हे बघा, चांगलं मिक्स करते, ढवळते. हे बघा, आता मी परत असं झाकून ठेवते 10 मिनिटासाठी. हे बघा, झाकून ठेवले. बघा, आपलं हे भात रेडी झाले. आपले हे कोळंबी भात रेडी झाले. आता मी खाली ठेवते, गॅस बंद करते. हे बघा कसं झालं, मस्त फळफळीत झाले, मस्त एकदम. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आपले हे कोळंबी भात रेडी झाले. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा. ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.